असं आहे की फार मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकार हे दोन्ही सरकारं सोलर एनर्जीवर, नंतर या तुमच्या ज्या पवनचक्क्या या बाबतीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर खर्च करत आहे. खाजगी कंपन्यासुद्धा फार मोठ्या प्रमाणावर याच्यावर खर्च करत आहेत. हजारो एकरावर जे आहे सोलर लावले जात आहे. मी आता जे परदेशात गेलो होतो, नॉर्वे आणि इतर त्या स्वीडनमध्ये 70% फक्त सोलर आणि हे जे आहे विंड पॉवर म्हणजे पवनचक्क्या 70% वीज फक्त ती होते आणि इतर 30% फक्त होते. तसं आपल्या इकडे सुद्धा ही जेव्हा वीज वाढते आहे, आता ज्या पद्धतीनं आपलं काम सुरू आहे, ती वीज जेव्हा आपल्याला माहिती तेव्हा ती वीज जवळपास जो आहे आपला त्या सोलर पॅनल लावायचा खर्च आहे तेवढाच आहे. त्याच्यानंतरचा काही खर्च नाही. जसं आपल्याला सतत इतर कोळसा टाका, सतत खर्च करा, सतत कोळसा टाका, हे जे आहे ह्या सगळ्या गोष्टी काही आपल्याकडे त्याची काही गरज आहे. त्याच्यामुळे खर्च कमी होतो. जवळजवळ फुकटच ती वीज आपल्याला परमेश्वर कृपेने येते, एक भांडवली खर्च सोडला. म्हणून ती वीज सगळी आल्यामुळं हळूहळू आपण जी वीज विकत घेतो किंवा जी वीज स्वतः सरकार तयार करतं कोळशाच्या माध्यमातून किंवा हायड्रो पॉवर वगैरे, त्याच्यावरचा खर्च जो आहे कमी होणार. खर्च जेव्हा सरकारचा कमी होणार, वीज विकत घ्यावी लागणार नाही. 7 रुपये 8 रुपयाने वीज विकत घ्यावी लागते. आणि मग ही सोलर पॉवर, विंड पॉवर जे आहे ही मदतीला येते. ती जशी वाढेल तसं जे आहे हे विजेचे जनतेवरचा हा जो बोजा जो आहे हा कमी होईल. मग शेवटचा जो घटक आहे फक्त 100 युनिट वापरणारा, त्याला अधिक फायदा मिळेल. मग त्याच्यावरचा फायदा मग त्याच्यावर हळूहळू आणि मग एक दिवस असा येईल काही कदाचित 5, 7, 8, 10 वर्षामध्ये की बऱ्याच प्रमाणावर जे आहे म्हणजे दिवसाची तर वीज मिळेल, परंतु ती सगळ्यांना जे आहे जवळपास स्वस्त मिळेल. आजसुद्धा जे अडचण आहे आपल्या राज्यामध्ये, नाशिकलाच आपले काही उद्योग जे आहेत की ज्यांचं रॉ मटेरियलच फक्त वीज आहे. वीज हे त्यांचं रॉ मटेरियल. त्या विजेचे दर वाढल्यामुळे 2-4 वर्षापूर्वी त्यांनी जे आहे राज्य सोडून इतर ठिकाणी ते गेले. आता जे आहे ज्या पद्धतीनं आपण काम करतोय पाहिल्यानंतर पुन्हा एकदा जे आहे ही सगळी मंडळी राज्यामध्ये परत येतील आणि उद्योगधंद्याला सुद्धा चालना मिळेल, कारण तिथे सुद्धा वीज स्वस्त मिळेल. 30 ते 18 जुलैपर्यंत हे अधिवेशन होणार आहे. विधानसभेचा हा मुद्दा येईल. हे बघा, आता हे खूप बोलून झालं आणि मुख्यमंत्र्यांनी त्याबद्दल सांगितलेलं आहे. आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन मग अंतिम निर्णय घेऊ. त्यामुळे मला असं वाटतं की आणखी याच्या पुढे काही तिथे होईल अशी अपेक्षा नाही. अधिवेशनामध्ये खूप प्रश्न आहेत ना. शेतकऱ्याचे प्रश्न आहेत. पाऊस प्रचंड पडला, अवकाळी पाऊस पडला, कांदे आमचे वाहून गेले, कोणाची शेतं वाहून गेले, कोणी जे पहिल्या पावसानंतर जे आहे पेरणी केली, ती पेरणी जी आहे ती सत्यानाश झाला, ती सडून गेली. अजून त्या वावरांमध्ये जे पाय टाकता येत नाही. अनेक प्रश्न ते आहेत. शिक्षणाचे काही दुसरे प्रश्न आहेत, रस्त्याचे, PWTचे अनेक प्रश्न. या प्रश्नांना तोटा नाही. शेकडोने हजारो प्रश्न उपस्थित होणार आणि काही प्रश्नावर त्याच्यावर चर्चासुद्धा होते. तर मला असं वाटतं की हा जो प्रश्न जो तुम्ही म्हणताय की हिंदीच्या प्रश्नावर, त्यावर त्यांनी सांगितलेलंच आहे की आम्ही सगळ्यांशी चर्चा करू. त्याप्रमाणे दादा भुसेसुद्धा तुम्ही म्हणाल की जाऊन भेटतात, प्रत्येकाला त्याचं मत जाणून घेत आहेत.